नमस्कार. खम ऑन आरसीबी इंटू दी फायनल. आरसीबी फॅन्ससाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. काल जो छत्तीसगडच्या मैदानावर जो सामना क्वालिफाय होऊन खेळवला गेला त्यामध्ये आरसीबीने एक हाती विजय मिळवला आणि पंजाबला पहिल्या सामन्यामध्ये क्वालिफायमध्ये हरवले आणि डायरेक्ट फायनलमध्ये धडक मारली. आणि ती धडक अशी मारली की बाकीच्या ज्या तीन टीम आहेत त्यांना देखील एक मेसेज दिला आहे, आम्ही काही कमी नाही आहे. कारण अनेक वर्षानंतर फायनलला आरसीबी पोहोचली आणि विजयानंतर त्यांचं सेलिब्रेशन विराट कोहलीच्या चेहऱ्यावरचा आनंद, संपूर्ण टीमचा आनंद, जल्लोष हे खरंच पाहण्याजोगं होतं. नक्कीच एक आरसीबीचा फॅन्स म्हणून आनंद होतोय. अनेक वर्षापासून मी देखील विराट कोहलीचा फॅन्स आहे मित्रांनो आणि अतिशय मनस्वी आनंद होतोय. पंजाबचा कालचा दिवस चांगला नव्हता. 101 धावांवर त्यांना रोखलं आणि त्यानंतर सलामीला विराट कोहली आणि सॉल्टने अतिशय चांगली सुरुवात करून दिली. विराट कोहली स्वस्तात बाद झाला, पण सॉल्टबद्दल तर काय बोलायचं आहे. जबरदस्त इनिंग खेळली, तडाखेबाज. आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याची साथ देण्यासाठी आला तो मयंक अग्रवाल. त्याने देखील छोटीशी इनिंग खेळली, पण अतिशय चांगली इनिंग होती. आणि त्यानंतर आला रजत पाटीदार. त्यांनी देखील खरं तर या सीझनमध्ये आपल्या चांगल्या अर्थाने कॅप्टन्सीने त्यांनी आरसीबीला इथपर्यंत पोहोचवले, त्याचं देखील कौतुक आहे. कारण प्रथमतःच IPLमध्ये तो कॅप्टन्सी करतोय आणि एक चांगली कॅप्टन्सी आणि टीम देखील चांगली आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण हे सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. एक आरसीबी फॅन्स अतिशय खुश आहेत मित्रांनो, कारण ते डिझर्व करतात. कारण अतिशय चांगले खेळत आलेत आतापर्यंत. अनेक वेळा ते क्वालिफाय झाले आहेत, प्लेऑफमध्ये खेळलेत, पण त्यांच्या हाती निराशा आली. पण यंदा कुठेतरी वाटतंय की आरसीबी आता जिंकेल. आता एलिमिनेटर सामना आज होतोय गुजरात आणि मुंबईमध्ये. त्यामध्ये जी टीम हारेल ती डायरेक्ट त्यांचा चतुर्थ क्रमांक. आणि आजच्या सामन्यामध्ये GT आणि मुंबई या सामन्यामध्ये जी टीम जिंकणार आहे त्यांना पुन्हा एकदा पंजाबबरोबर खेळावं लागेल आणि त्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो आरसीबी बरोबर खेळेल. त्यामुळं आजचा सामना देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या मॅचमध्ये जी टीम हारेल ती टीम डायरेक्ट बाहेर जाणार आहे मित्रांनो. आणि जिंकणाऱ्या संघाला पुन्हा एकदा पंजाबबरोबर खेळण्याची संधी मिळेल. आणि पंजाबला देखील अजून एक संधी आहे, कारण टेबल टॉप असल्यामुळं त्यांना एक संधी मिळते. हा देखील एक चांगला फायदा असतो. नक्कीच पंजाब देखील चांगली खेळलेली आहे. या चारही टीमा चांगल्या खेळल्यात. मुंबईने नंतर कमबॅक केलं, पण हेही विसरून चालता कामा नये, कारण मुंबई एक 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत आत्तापर्यंत. त्यांना देखील कमी लेखून चालणार नाही, कारण रोहित शर्मा असेल, हार्दिक पांड्या असे मातबर खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. गोलंदाजी देखील चांगली. बुमरासारखा एक जबरदस्त गोलंदाज, आयकॉन प्लेअर त्यांच्याकडे आहे. त्यामुळे काही होऊ शकतं. त्यामुळे आरसीबीला चांगली रणनीती आखावी लागेल आणि कोणतीही टीम जरी फायनलला आली तर त्यांना एक चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देऊन यंदा IPLच्या ट्रॉफीवर नाव कोरावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, यंदा आरसीबी IPLची ट्रॉफी जिंकणार का? तुमची प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.